वैष्णव जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणांचा आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यतः कर्तुम पंढरीश परमात्म्यांच्या नामाचा महिमा प्रतिपादन करणारा हा आजचा अभंग आहे. तुकोबाराय अभंगामधून सांगतायत की त्या पंढरीश परमात्म्यांचं नाम असं आहे की सर्व प्रकारांचं प्राप्तव्य प्राप्त करून देणारं नाम आहे. या कलियुगामध्ये भगवंताकडे जाण्याची अनेक साधनं सांगितली येतील. योग मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग, ज्ञान मार्ग. या सर्व साधनांचं सार कशामध्ये तर ते म्हणजे भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये, नामचिंतनामध्ये. आणि जो कोणी त्या नाममार्गाला जाईल, भगवंताचं नामचिंतन अखंड करेल, तुकोबाराय पुढे सांगतायत, योग यागादी कर्मांनी, तपश्चर्येनं, ज्ञानानं जी काही फलश्रुती प्राप्त होते, जी काही फलद्रुपता प्राप्त होते, ती सर्व प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे. आणि म्हणून तुकोबाराय सगळ्या साधकांना, मुमुक्षूंना आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता प्राप्त करून देण्यासाठी तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. आणि म्हणून त्या पंढरी श्री विठ्ठलाचं नामस्मरण करण्यासाठी तुकोबाराय सांगतात असा अभंगाचा साधा सरळ सोपा अर्थ. विठ्ठल विठ्ठल अभंगातून तुकोबारायांनी नाम महात्म्य प्रतिपादन केलेलं आहे. प्रतिपाद्य विषय नाम महिमा आहे बरं का. वेदोक्त वाङ्मय असेल, पुराणोक्त वाङ्मय असेल, वेदोक्त वाङ्मय, पुराणोक्त वाङ्मय, शास्त्रोक्त वाङ्मय, संत वाङ्मय आदी सर्वत्र भगवान परमात्म्याच्या नामाचं महिमा वर्णन केलेलं आहे बरं का. वेदोक्त वाङ्मयाचा विचार करायचं झालं तर अथर्व वेदाच्या अथर्व संहितेमध्ये षोडशेतानि नामानि द्वत्रिंशद वर्णकानि कलौ युगे महामंत्र सम्मतो जीवतारिणे. त्या अथर्व वेदाच्या अथर्व संहितेमध्ये 16 किंवा 32 वर्णांनी युक्त असणाऱ्या नाममंत्राचा, महामंत्राचं वर्णन करत असताना, त्या नामाचा महिमा सांगत असताना कलौ युगे महामंत्र सम्मतो जीवतारिणे. या कलियुगामध्ये पंचमहाभूतांपासून प्राप्त आणि पंचविषयांचं अधिष्ठान असणारा या देहाला, या जीवाला या भवसागरातून तारून नेणारं, या जीवाला सद्गती प्राप्त करून देणारं एकमेव साधन कुठलं असेल? कलौ युगे महामंत्र सम्मतो जीवतारिणे. विठ्ठल विठ्ठल. हो, अथर्व वेदाच्या अथर्व संहितेमध्ये नाममहात्म्य वर्णन केलेलं आहे बरं का. अथर्व वेदा अंतर्गत आलेल्या चैतन्य उपनिषदामध्ये सुद्धा स एव मूलमंत्रं जपति हरेर इति कृष्ण इति राम इति, कृष्ण नामाचा, राम नामाचा महिमा वर्णन केलेला आहे बरं का. एक कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत एक उपनिषद आलेलं आहे. अगदी एकच पानाचं उपनिषद आहे, कलिसंतरण उपनिषद. त्या कलिसंतरण उपनिषदामध्ये असं वर्णन केलंय, द्वापारांते नारदा ब्रह्मानं जगामः. प्रसंग असा वर्णन केलेला आहे की द्वापार युगाचा शेवटचा काळ आहे. आता काही काळामध्ये द्वापार युग संपेल आणि कलियुगाला प्रारंभ होईल. अशा वेळेला देवर्षी नारद प्रजापतींचे स्वामी असणारे हिरण्यगर्भ ब्रह्मदेवांना भेटायला आलेले. आणि ब्रह्मदेवांना देवर्षी नारद सांगतायत, देवा आता अगदी काही काळामध्ये कलियुगाला प्रारंभ होईल बरं का. आणि हे कलियुग अत्यंत महाभयंकर, महाशक्तिशाली आहे बरं का. विषयांचं, विकारांचं, परिग्रहांचं आगर म्हणजे हे कलियुग असणारे. इह घोरे कलो प्रायो जीवश्चा सुरतांगतः. पद्मपुराणा अंतर्गत आलेल्या श्रीमद भागवतामध्ये कलियुगाचं वर्णन करत असताना इह घोरे कलो प्रायो जीवश्चा सुरतांगतः. अहो, या कलियुगामध्ये जवळजवळ सगळे जीव हे असुरी प्रवृत्तीचे होतील असं पद्मपुराणात सांगितलंय बरं का. पाखंडः निरतः संता. अहो, सगळे पाखंडी स्वतःला संत म्हणून घेतील म्हणे कलियुगामध्ये. विरक्तः सच परिग्रहा. जे स्वतःला विरक्त म्हणतील ते परिग्रह बाळगून बसतील. आणि अशा या कलियुगामध्ये देवर्षी नारद ब्रह्मदेवांना विचारतायत, ब्रह्मदेवा या अशा या महाभयंकर कलियुगामध्ये जर मी मृत्यू लोकावरती गेलो आणि कलीनं जर मला बाधा केली तर मी काय करू महाराज?
त्या कलेची बाधा मला होऊ नये म्हणून देवा काहीतरी उपाय सांगा. आणि देवर्षी नारदांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये चित्तामध्ये कारुण्य उत्पन्न झालं बरं का. वास्तविक ब्रह्मदेवांचं आणि देवर्षी नारदांचं पिता पुत्रांचं नातं आहे. ब्रह्मदेवांची जी पुत्र सांगितलीत मरीची, अत्री, वसिष्ठ, पुलह, पुलस्त्य, क्रतू, भगू, दक्ष, नारद, हे सगळे देवर्षी नारद हे ब्रह्मदेवांचे पुत्र सांगितलेत. म्हणून पद्मपुराणामध्ये सुद्धा जयति जगति माया यस्य कायाधवस्ते वचन रचनमेकं केवलंचाकलय्य ध्रुवपदमपि यातो यत्कृपातो ध्रुवोऽयं सकल कुशल पात्रं ब्रह्मपुत्रं नतोस्मी. ब्रह्मपुत्र असं म्हटलेलं आहे देवर्षी नारदांना. आणि आपल्या पुत्राचा प्रश्न ऐकल्यानंतर ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये कारुण्य उत्पन्न झालं. आणि ब्रह्मदेव म्हणतात, नारदा, अहो हे कलियुग किती जरी महाभयंकर असेल, महाशक्तिशाली असेल, पण मी एक तुम्हाला नाममंत्र देतो, एक महामंत्र देतो बरं का. त्या महामंत्राचा तुम्ही अखंड जप केला तर तुम्हाला त्या कलीची बाधा बिलकुल होणार नाही म्हणे बरं का. कुठला महामंत्र आहे बरं? आपण नेहमी प्रवचनामध्ये, भागवतामध्ये, जेवणाची पंगत असेल, सर्वत्र हा महामंत्र आपण घेतो. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. विठ्ठल. हो, हा मंत्र कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत आलेल्या कलिसंतरण उपनिषदामधला आहे बरं का. आणि सांगितलं या नाममंत्राचा, महामंत्राचा अखंड जप करा बरं का. बरं, आता उपाय सांगितला, पण देवर्षी नारदांचं समाधान काही झालं नाही. देवर्षी नारद ब्रह्मदेवांना विचारतायत, देवा तुम्ही नाममंत्र महामंत्र सांगितला खरा, पण याच्यासाठी विधी काय? कोस्य विधिरीती ही. कारण द्वापार युगाचा काळ असा होता महाराज की कुठल्याही नाममंत्राचा, महामंत्राचा जप करायचा असेल तर एक विधी असायचा. म्हणून देवर्षी नारदांनी ब्रह्मदेवांना विचारलं, कोस्य विधिरीती ही. ब्रह्मदेव सांगतायत, नारदा, कलियुगामध्ये नाममंत्राचा जप करण्यासाठी नास्य विधिरीती ही, कुठल्याही प्रकारांचा विधी नाहीये. काळ, वेळ, देश, कालाचं बंधन बिलकुल नाहीये. वेळ नाम उच्चारिता नाही, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, असे साथीदार असतील प्रमाण द्यायला तर काय. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवो ब्रह्मरस आवडीने. विठाला हो. ब्रह्मदेव सांगतायत, कलियुगामध्ये नामस्मरण करण्यासाठी, नाममंत्राचा जप करण्यासाठी कुठलाही विधी नाहीये बरं का. मला सांगण्याचं तात्पर्य काय आहे? वेदोक्त वाङ्मयामध्ये, अथर्ववेदाच्या अथर्व संहितेमध्ये, अथर्ववेदा अंतर्गत आलेल्या चैतन्य उपनिषदामध्ये, कृष्ण यजुर्वेदा अंतर्गत आलेल्या कलिसंतरण उपनिषदामध्ये नाममहिमा सांगितला. बरं, पुराणोक्त वाङ्मयामध्ये नाममहिमा सांगितला का हो? पुराणोक्त वाङ्मयामध्ये 18 पुराणं सांगितलेत. मत्स्य, मार्कंडेय, भविष्य, भागवत, ब्रह्म, ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, विष्णू, वामन, वराह, वायू, नारद पुराण, लिंगपुराण, पद्मपुराण, अग्निपुराण, कुर्मपुराण, स्कंदपुराण, गरुड पुराण, 18 पुराणं सांगितलीत. या 18 पुराणांमध्ये नाममहिमा सांगितलाय का हो? अहो, सगळ्या पुराणांमध्ये नाममहिमा सांगितलाय. अगदी उदाहरण घ्यायचं असेल, ब्रह्मांड पुराणामध्ये सहस्रनाम्नां तुल्यानां त्रिरावृत्या तु यत्फलम् एकावृत्या तु कृष्णस्य नामैकं तत्प्रयच्छति.
ब्रह्मांड पुराणामध्ये कृष्ण नामाचा महिमा सांगत असताना असं सांगितलंय, अहो आपल्या मुखावाटे एकदा का कृष्ण उच्चारलं गेलं तर 1 सहस्त्र नाम घेतल्याचं पुण्य लागतं. एवढा महिमा नामाचा सांगितला आहे विठ्ठल. ब्रह्मांड पुराणामध्ये नाम महिमा सांगितलाय, बृहन्नारदीय पुराणामध्ये सुद्धा नाम महिमा सांगितलाय. हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलो नास्त्यैव 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 गतिरन्यथा. त्या बृहन्नारदीय पुराणामध्ये असं वर्णन केलंय, हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलो नास्त्यैव 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 गतिरन्यथा. या कलियुगामध्ये या पंचविषयाचं अधिष्ठान असणाऱ्या या जीवाला सद्गती प्राप्त करून देण्याचं एकमेव साधन कुठलं असेल? हरेर्नाम हरेर्नामैव केवलम. अहो याच्याशिवाय कलो नास्त्यैव नास्त्यैव इतर कुठलाही उपाय नाही बरं का. बृहन्नारदीय पुराणामध्ये नाम महिमा सांगितलाय, पद्मपुराणामध्ये नाम महिमा सांगितलाय का हो. नाम चिंतामणी कृष्ण चैतन्य रस विग्रहा पूर्णशुद्धो नित्यमुक्तो भिन्नत्वन्नाम नामिनो. त्या पद्मपुराणात असं वर्णन केले, अहो नाम कसं आहे म्हणे, भगवंताचं नाम हे अत्यंत चैतन्य स्वरूप आहे, रसपूर्ण आहे, परिपूर्णतम अशा प्रकारचं आहे, शुद्ध आहे, नित्यमुक्त आहे. आणि असं भगवंताचं नाम जो कोणी घेईल, पद्मपुराणामध्ये वर्णन केले, अभिन्नत्वं नाम नामिनो. नाम आणि नामी अशा प्रकारांचा भेद राहत नाही बरं का, अभिन्नत्व प्राप्त होतं. हरिवंश पुराणामध्ये सुद्धा वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च हरे सर्वत्र गीयते. 16,374 श्लोकांचं हरिवंश पुराण आहे. त्या हरिवंश पुराणात, सगळ्या हरिवंश पुराणामध्ये भगवंताचं नामसंकीर्तन, लीला संकीर्तन, गुणसंकीर्तन सांगितलंय बरं का, सगळ्या पुराणांमध्ये. आता सगळ्या पुराणांचं उदाहरण घ्यायच्या ऐवजी सगळ्या पुराणांचं सार असणारं, सर्व वेदांत सारम ही श्रीमद भागवतम मिष्यते. सगळ्या वेदांताचं सार असणाऱ्या श्रीमद भागवतामध्ये नाम महात्म्य आहे का हो? अहो भागवतासारखा श्रेष्ठ ग्रंथ कुठला नाहीये बरं का. 12व्या स्कंदामध्ये वर्णन केले, निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा वैष्णवानां यथा शंभू पुराणानां इदं तथा. भागवतकार वर्णन करतायत, अहो निम्नगानां यथा गंगा, सगळ्या नद्यांमध्ये जशी गंगा श्रेष्ठ आहे, निम्नगानां यथा गंगा देवानां अच्युतो यथा. अहो सगळ्या देवांमध्ये अधोक्षज महाविष्णू जसे श्रेष्ठ सांगितलेत, सगळ्या वैष्णवांमध्ये शंभू श्रेष्ठ सांगितलेत, सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये काशी श्रेष्ठ सांगितले, क्षेत्राणां चैव सर्वेषां यदा काशी हनुत्तमः. आणि तसं सगळ्या पुराणांमध्ये 18 पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ पुराण कुठलं आहे तर ते म्हणजे श्रीमद भागवत आहे. विठ्ठल वा वा. हो या भागवतामध्ये नाम महात्म्य सांगितलं का हो. अहो जिथं जिथं भागवतकारांना संधी भेटली तिथं तिथं नाम महात्म्य सांगितलंय बरं का. अगदी शेवटचा श्लोक बघितलाय, नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनम् अहो प्रणामो दुःख शमनस्तं नमामि हरिं परं. विठ्ठल विठ्ठल. भागवतात सांगितल्याप्रमाणेच भाग्योदयेन बहु जन्म समर्जितेनं आज रामभाऊ महाराज माझ्या साथीला आहेत. सगळी प्रमाणं, सगळे गाथ्यातली, ज्ञानेश्वरीतली, भागवतातली सगळी पाठ असणारे निष्ठावान वारकरी, अधिकारी कीर्तनकार बरं का. काय अधिकार आहे त्यांचा. आज फक्त त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून ते साथीला बसलेत, नाही तर वास्तविक पाहिलं तर एरवी तरी मी मूर्खू, त्यांच्यासमोर माझ्या पात्रता नाही महाराज उभा राहण्याची, पण त्यांचं प्रेम आहे आणि माझ्या भाग्यानं आज ते साथीला आहेत. आज स्वानंददादा आहेत, अनुपदादा आहेत, सगळे भजनी मंडळी आहेत, संजय महाराज आहेत, मनोहर महाराज आहेत. त्यामुळे आज आनंद आहे महाराज. विठ्ठल भागवतामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये नाम महात्म्य सांगितलंय. 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 51व्या श्लोकामध्ये कलेर्दोष निघे राजन, कलेर्दोष निधे राजन नस्ति हे को महान गुणः
कीर्तनादेव कृष्णस्य मुक्तसंगः परं व्रजे. भागवतकार वर्णन करतायत, अहो कलियुग हे दोषांचं भांडार आहे, दोषांचा आगार आहे, विकारांचा आगार आहे, परिग्रहांचा आगार आहे. पण या कलियुगाचा एक सद्गुण आहे म्हणे. काय सद्गुण आहे? कीर्तनादेव कृष्णस्य. अहो हा जीव केवळ नामसंकीर्तनानं उद्धरून जातो, हे कलियुगाचं सद्गुण सांगितलं आहे. विठ्ठल विठ्ठल. पुढे 12व्या स्कंदाच्या 3ऱ्या अध्यायाच्या 52व्या श्लोकामध्ये युगपरत्वे साधनं सांगितली आहेत. कृते यध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलो तद्धरी कीर्तना. कृते यध्यायतो विष्णू. कृतयुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीसाठी ध्यान करायला लागायचं. त्रेतायाम यजतो मखै. त्रेतायुगामध्ये यज्ञ यागादी कर्मांनी भगवंताची प्राप्ती आहे. द्वापारे परिचर्यायाम. परिचर्येने द्वापार युगामध्ये प्राप्ती आहे. आणि कलो तद्धरी कीर्तनात. कलियुगामध्ये नामसंकीर्तनाशिवाय दुसरा मार्ग नाही भगवंताच्या प्राप्तीचा. विठ्ठल विठ्ठल. हो, सांगण्याचं तात्पर्य काय? वेदोक्त वाङ्मयामध्ये नाममहिमा सांगितलाय, पुराणोक्त वाङ्मयामध्ये नाममहिमा सांगितलाय. अहो संत वाङ्मयामध्ये सुद्धा सकल संतांनी उत्तरेपासून विचार केला दक्षिणेपर्यंत सगळ्या पंथाच्या, नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, आनंद संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, सगळ्या संप्रदायामध्ये नाममहिमाच सांगितलाय. अहो उत्तरेकडून विचार केला, गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतायत, कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम अधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम धारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतरहि पारा. अहो कलियुगामध्ये या भवसागरातून, संसार सागरातून तरुण जायचं असेल तर कलियुग केवल नाम आधारा. नामाशिवाय शक्य नाही बरं का. गोस्वामी तुलसीदासांनी नामाचं महिमा वर्णन केलाय. अहो महाराष्ट्रामध्ये तर संत परंपरा काय दिव्य आहे. ज्ञानोबा ते तुकोबा, एकोबा ते चोकोबा या सकल संतांनी नाम महिमा सांगितला आहे. ज्ञानोबा वर्णन करतायत, हरी 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 मंत्र हा शेवाचा, 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 हरी 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 मंत्र हा शिवाचा, हरे 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 मंत्र हा शिवाचा, हरे 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 मंत्र हा शिवाचा, हरे 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती जेवाचा तया मोक्ष, म्हणती जेवाचा तया मोक्ष, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा. म्हणती देवाचा म्हणती देवाचा हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा,
देवाच्या